नमस्कार. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या 3 अपेक्षा सांगाव त्यांच्याकडून. माझ्या अपेक्षा म्हणजे आता सध्याला त्यांचं ऑफिस असल्यामुळे जास्त वेळ देऊ शकत नाही आहेत, सो ते नको. ते नको म्हणजे अपेक्षा काय आहे? तेच म्हणजे थोडा वेळ द्यावा ही अपेक्षा आहे. मान्य आहे तुम्हाला? हो, प्रयत्न करेन. दुसरी अपेक्षा ही आहे की म्हणजे माझी जी फॅमिली आहे, माझी खूप मोठी फॅमिली आहे, त्यांना सगळ्यांना म्हणजे मॉम डॅड अनिकेत आणि माझे अजून जे आहेत फॅमिलीमध्ये त्यांच्याशी सगळ्यांची मिळून मिसळून ते राहतात, पण अजून मिळून मिसळून असं हॅपीनेस द्यावा. काय हो, मान्य? मान्य. तिसरी अपेक्षा? तिसरी अपेक्षा माझ्या शॉपिंगची खूप आवड आहे मला. ते एक गोष्ट घ्यायला गेली की मी त्याला बराच वेळ लागते, सो तेवढं बरं, हे म्हणजे ही त्यांना शॉपिंगची आवड आहे, तुमच्या लक्षात आलं होतं का? हो. कधी पहिली भेट RCTत झाली तेव्हा? नाही, दुसरी भेट जेव्हा शॉपिंग करत होतो तेव्हाच कळलं की खूप आवड आहे. अरे बापरे, हो का? मग काय ही आता तिसरी अपेक्षा त्यांची पूर्ण करणार तुम्ही? प्रयत्न करेन. कन्फ्यूज होते ती शॉपिंग करताना नॉर्मली. बरं, म्हणजे एक वस्तू 10 ठिकाणी बघते. हा, एक ठिकाणी पण बघते आणि 10 ठिकाणी पण बघते. आणि 11व्या ठिकाणी विकत घेते. 11व्या ठिकाणी विकत घेते. छान. का हो असं? कशामुळे? कन्फ्यूज माइंड त्यामुळे. हो, ते आवडलं की ते जास्त आवडतं असं होतं. हो, आता जरा कमी करा. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. अपेक्षा म्हणजे आई बाबांना सांभाळून घेणे. मान्य? हो. 1 2. आमची फॅमिली पण खूप मोठी आहे, तर सगळ्यांमध्ये मिसळून किंवा माझे फ्रेंड्स आहेत, रिलेटिव्स आहेत, सगळ्यांना म्हणजे अतिथी देवो भव, सगळ्यांना तिलाही. मान्य? चला 2. तिसरं ती खूप कमी झोपते आणि खूप उशिरा उठते. ते जरा लवकर उठावं आणि म्हणजे सगळ्यांचं ठरावं. मला असं वाटलं की ती खूप कमी झोपते, म्हणजे आता तिने 12-12, 14-14 तास तरी किमान झोपून राहावं. केवढी काळजी आहे बायको. काय हे काय आता अपेक्षा, लवकर उठा वगैरे आणि लवकर झोपा, ते कसं काय करणार? करेन, लवकर झोपेन, लवकर उठेन. अरे वा, व्हेरी गुड. असेही तुम्ही किती तास झोपता? नाही तरी 3ला झोपलात तर उठता कितीला? नाही, माझी तशी झोप कमी आहे, पण उठले तर असं रिस्पॉन्सिबिलिटी असलं उठली की मी उठते. लग्न आता एक 4-5 महिन्यांनी होणार. कुणाला जास्त मिस करा? मी मिस करेल मम्मी पप्पा आणि अनिकेत, कारण अनिकेत बरोबर माझं म्हणजे असं बहीण भावांमध्ये भांडण वगैरे असं होत राहतं, पण मी करेल मम्मी पप्पांना पण खूप, कारण मम्मी तिचं माझ्याशिवाय अजिबात पान हलत नाही, म्हणजे तिला प्रत्येक ठिकाणी मी हवीच असते, सो ती पण करेल, मीही करेल. पप्पा तर त्यांनाही मी खूप मिस करेल. बरं, तुम्ही त्यांच्या सासरच्यांना काय विश्वास द्याल? कसा विश्वास? आई आणि पप्पा खूप चांगले आहेत, म्हणजे मला मम्मी पप्पा जसे आहेत तसेच ते दोघे पण आहेत. सेम त्यांचं नेचर वगैरे पण असं. आमची फॅमिली जी आहे पूर्ण ती खूप छान फॅमिली आहे, सो मी जसं पूर्ण फॅमिलीमध्ये हॅपीनेस आणायचा प्रयत्न करेन मी, आणि बस खूप हॅपी ठेवेल सर्वांना. काळजी करू नका. हां, तुम्ही त्यांच्या आईबाबांना काय विश्वास? कसं? जसे मगाशी बाबा बोलले की मुलीसारखे वागू, सेम ॲज अ फॅमिली वी विल ट्रीट हर. असं आमच्या घरातलं एक व्यक्ती म्हणून आम्ही तिला हे करू, तिला जे काही पाहिजे ते प्रयत्न करू देण्याचा आणि खुश ठेवू. किती छान. तेच तर पाहिजे, अजून काय पाहिजे? असेच एकमेकांना खुश ठेवा, तुम्ही सगळे आनंदी राहा. आणि सासूबाई सुनबाईंचं काही जरा इकडे तिकडे झालं तर जरा सांभाळून, म्हणजे अगदी 8चे 8:15 झाले तर लगेच हातातला तवा टाकू नका. सांगितलं मी, पण सांगून टाकलं लगेच. तशी ती करणार नाही. नाही, काळजी करू नका. तेवढंच म्हटलं फक्त. म्हणजे कसं होतं, सुनबाई जास्त वेळ झोपले की चुकून हातातलं भांडं पडतं की उठावं तिने म्हणून. महत्वाचं काय तर आनंदी राहा, हसत राहा आणि नाती जपा, कारण ते फार महत्वाचं आहे. शुभेच्छा देत असताना झी मराठीकडून हे तुमच्यासाठी चांदीचं नाणं. सासरी जात असताना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, अशाच आनंदासह होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.